नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे तर गुड ब्रेकिंग न्यूज। कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, 20 महिन्याचा एरियर मिळणार, 10 ते 16 लाखाचा एरियर। जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात थकबाकी आणि थकबाकीचे कारण काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 20 महिन्याचा एरियर मिळणार तर 10 ते 16 लाखाचा एरियर। चला तर याबाबत सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूया। महत्त्वपूर्ण अपडेट, आयोगाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। कर्मचाऱ्यांना मिळणार 10 ते 16 लाखाचा एरियर, तर सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदाच फायदा। सरकारी कर्मचारी आता 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत। वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे आणि चांगलेच पगार वाढ होणार आहे। जोपर्यंत आयोग प्रत्यक्ष लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार नाही। दरम्यान कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचा एरियर मिळणार आहे। आयोगाबाबत कर्मचाऱ्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। यातील महत्त्वाची मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर ही महत्त्वाची असून कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे फिटमेंट फॅक्टर 3.86 लागू केला तर कर्मचाऱ्यांना चांगलाच पगार वाढ मिळणार आहे। 8व्या वेतन आयोग 1 जानेवारी 2026 मध्ये लागू केला, त्यामुळे तेव्हापासूनचे एरियर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयापर्यंत एरियर मिळू शकतात। सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर ठरवली जाते। कर्मचाऱ्यांनी जर 3.83 फिटमेंट फॅक्टर ठरवण्याचा प्रस्ताव दिला असला तरी जर प्रस्ताव मंजूर झाला तर त्यानंतर बेसिक सॅलरीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे। वेतन आयोग 2027 मध्ये लागू झाला तरी त्याचे कॅल्क्युलेशन 1 जानेवारी 2026 पासून केले जाणार आहे। या महिन्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार आहे। जर सप्टेंबर 2027 मध्ये 8वा वेतन आयोग लागू झाला तर 20 महिन्याचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो। कर्मचाऱ्यांना किती एरियर मिळेल, चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे। अंदाजानुसार लेवल क्रमांक 1 कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे। ही सॅलरी 69,000 रुपये होईल। यामध्ये 51,000 रुपयाचा फरक असेल। त्यानुसार 20 महिन्यासाठी 10.2 लाख रुपये मिळू शकतात। कर्मचारी लेवल क्रमांक 2 कर्मचाऱ्यांना 11.27 लाख रुपये, तर लेवल क्रमांक 3 कर्मचाऱ्यांना 12.29 लाख रुपये, लेवल क्रमांक 4 कर्मचाऱ्यांना 14.14 लाख रुपये, लेवल क्रमांक 5 कर्मचाऱ्यांना 16.55 लाख रुपये एरियर मिळू शकतो। आणि जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर नंतरच कर्मचाऱ्यांना एवढा एरियर मिळण्याची शक्यता आहे। फिटमेंट फॅक्टरवर पगार वाढ परिणाम अवलंबून असतो। कर्मचाऱ्यांना आता किती रुपयाचा एरियर मिळणार याबाबत स्पष्टपणे अधिकृत माहिती समोर आलेली नाही। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।